हार्ट टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. इथे आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. आपण सुरू केलेल्या कथेचं नाव आहे कॉन्ट्रॅक्टवालं प्रेम, भाग 4. लेखिका आनंदी शेडके. चला तर मग कथेला सुरुवात करूया. मिहीरच्या आईने इशितालाही मिहीरबरोबर बंगलोरला पाठवले होते. इशिताच्या स्पर्शाने मिहीरच्या हृदयात काहीतरी समथिंग जाणवलं. एअरपोर्टवर सोफिया मिहीरची वाट बघत उभीच होती. आता पुढे. मिहीर आणि इशिता एअरपोर्टला पोहोचले. मिहीरला बघताच सोफिया सरळ मिहीर जवळ धावत आली. हाय सर, किती उशीर, मी कधीपासून तुमची वाट बघते, सोफिया एकदम मादक आवाजात मिहीरला म्हणाली. सोफियाचा असा टोन ऐकून इशिता तिच्याकडे डोळे फाडून बघू लागली. ही कोण आहे? इशिताने आपले डोळे बारीक करत मिहीरला विचारलं. ही माझी सेक्रेटरी आहे. ही सुद्धा आपल्याबरोबर बंगलोरला येते, मिहीर गडबडत म्हणाला. हो काय? थांब, मग मी आईला फोन करून सांगते. आमच्याबरोबर तुझी सेक्रेटरी पण येते बंगलोरला, इशिता आपला हसू दाबत म्हणाली आणि आपल्या खिशातून मोबाईल काढू लागली. ए बाई, मरवते की काय मला? असं काही करू नको. इशिताचं बोलणं ऐकून मिहीरच्या कपाळावर घाम जमा झाला. इशिताला त्याची ती त्यावेळची अवस्था बघून हसायला झालं होतं. अरे हो, किती घाबरतो? मी मस्करी करते. तुझी सेक्रेटरी तर आहे ना, तुझी गर्लफ्रेंड थोडीच आहे एवढं घाबरायला, इशिता जोरजोरात हसत म्हणाली. तुला काय माहित, ती माझी सेक्रेटरी कम गर्लफ्रेंड आहे, मिहीर मनाशीच म्हणाला. बरं चल, उशीर होतोय, मिहीर म्हणाला. सोफिया त्या दोघांकडे फक्त बघत होती. तिला या दोघांच्या बोलण्यामधलं काहीच कळलं नाही. तिला तर हेही माहीत नव्हतं की इशिता मिहीरची बायको आहे. सर, ह्या कोण आहेत आणि त्या आपल्याबरोबर का येत आहेत? सोफियाने हळूच मिहीरच्या कानात विचारलं. ही माझी बायको आहे. माझ्या आईने जबरदस्तीला माझ्याबरोबर पाठवलाय. मला ही जराही आवडत नाही. मला तर तू आवडते, मिहीर सोफियाच्या कानाजवळ जाऊन म्हणाला. त्याच्या बोलण्याने सोफिया लाजली. पण सर, या आपल्याबरोबर मग? सोफिया म्हणाली. सोफियाचा प्रश्न मिहीरला कळला होता. डोंट वरी डिअर, त्याचा बंदोबस्त मी केला आहे, मिहीर हलकेच हसत म्हणाला. इशिता बिंदास पुढे चालत होती. सोफिया आणि मिहीरचं काय चाललं आहे याचं तिला काहीच देणं घेणं नव्हतं. तिघेही बंगलोरला जाण्यासाठी विमानात बसले. मिहीर आणि सोफियाची तिकीट आधीच बुक केल्यामुळे सोफिया मिहीरच्या बाजूला बसली आणि इशिता 2 रो सोडून मागे बसली होती. सोफिया मिहीरला एकदम चिटकून बसली होती. बाजूला बसून मिहीर बरोबर तिच्या मादक हालचाली चालू होत्या. मिहीरनेही लाडात येत आपला हात तिच्या हातात गुंफला आणि तिला आणखीनच जवळ घेतलं. पण एक वेळ इशिताकडे बघावं म्हणून मिहीरने इशिताला मागे वळून बघितलं. इशिता मस्तपैकी कानात हेडफोन घालून गाणं ऐकत बसली होती. मिहीरची नजर तिच्या बाजूच्या सीटवर गेली तर तिथे एक मोस्ट हँडसम मुलगा बसला होता. जवळजवळ मिहीरच्याच वयाचा होता. तो अधूनमधून इशिताकडे बघण्याचा प्रयत्न करत आहे असं मिहीरला जाणवलं. मिहीर परत आपल्या सीटवर व्यवस्थित बसला, पण आता त्याचं लक्ष इशिताकडे जात होतं. इथे सोफिया त्याला अजून बिलगून त्याचं लक्ष आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न तर करत होती, पण त्याचं लक्ष होतंच कुठे. थोड्या वेळात मिहीरने परत मागे वळून बघितलं तर इशिता चक्क त्या मुलाशी गप्पा मारत होती. असाही इशिताचा स्वभाव बोलकाच होता. ती लगेच कोणाबरोबरही मिसळून जात होती. हाय, माय सेल्फ अर्जुन मेहरा, त्या मुलाने इशिताकडे आपला हात पुढे करत म्हटलं. ओ हाय, मी इशिता, इशिता त्याला हात मिळवत म्हणाली. मग दोघांच्या गप्पा गोष्टी चालू झाल्या.
अर्जुनचा स्वभाव काहीसा जॉली आणि बिनधास्त होता, त्यामुळे इशिताला त्याचा स्वभाव आवडला. इकडे मिहीर इशिताला अर्जुनशी बोलताना बघून जेलस फील करत होता, पण आता तो काहीच करू शकत नव्हता. सोफियाकडे तर त्याचं लक्षच नव्हतं. सर, काय झालं? काही टेन्शन आहे का? तुमचं माझ्याकडे लक्षच नाही म्हणून विचारलं. सोफिया आपलं बोट मिहीरच्या गालावर फिरवत म्हणाली, नाही, तसं काही नाही. इथे थोडं अनकम्फर्टेबल वाटतंय. मिहीर कसाबसा हसत म्हणाला. जवळजवळ 2.5 तासाच्या प्रवासानंतर तिघेही बंगलोरला उतरले. इशिता अजूनही अर्जुनशी गप्पा मारण्यातच बिझी होती. तिचं मिहीर आणि सोफियाकडे लक्षच नव्हतं. थोड्या वेळाने बोलून अर्जुन आपल्या गाडीत बसून निघून गेला आणि इशिता मिहीरकडे आली, तरी ती गालातल्या गालात हसतच होती. मिहीरला तिच्याकडे बघून राग येत होता. आता तो राग होता की जेलसी हे त्यालाच माहीत. मिहीर, इशिता आणि सोफिया आपल्या बुकिंग केलेल्या हॉटेलमध्ये आले. मिहीरने तिघांनाही वेगवेगळ्याच रूम बुक केल्या होत्या. दुपारचे 2 वाजत आले होते. सकाळी लवकरच मिहीरची मीटिंग होती. त्याला अजून त्याचं प्रेझेंटेशन एकदा डोळ्याखालून घालायचं होतं. त्यामुळे फ्रेश होऊन त्याने लॅपटॉप उघडून त्याचं काम करायला घेतलं. पण त्याचं लक्षच लागत नव्हतं. त्याला समोर सारखी इशिता आणि अर्जुन येत होते. तो उठला आणि इशिताच्या रूममध्ये गेला. इशिता नुकतीच फ्रेश होऊन बाहेर आली होती, त्यामुळे तिच्या बॉडी वॉशचा सुगंध पूर्ण रूमभर पसरला होता. अरे, तू इथे काय करतोयस? आणि कोणाच्याही रूममध्ये येताना डोअर नॉक करायची पद्धत तुला माहीत नाही का? इशिता थोडं चिडतच म्हणाली. हॅलो, हा कोणाचाही रूम नाही. हा माझ्या बायकोचा रूम आहे आणि इथे मी कधीही येऊ शकतो. मिहीर तिच्या जवळ जात म्हणाला. त्यावर इशिता जोरात हसली. अरे वेड्या, तुझी बायको असती तर वेगळा रूम घेतला असता का तिला? एकच रूम नसता का घेतला? इशिता म्हणाली. हां, बरं. त्या प्लेनमधल्या बाजूच्या मुलाबरोबर एवढं हसून बोलायची काय गरज होती? मिहीरने थोडं चिडतच विचारलं. कोण, अर्जुन? अरे, तो खूप जॉली होता. खूप हसवलं त्याने मला. तुला माहीत आहे, अजूनपर्यंत मी एवढी कधीच हसले नव्हते. खूप छान होता तो, इशिता म्हणाली. अरे बापरे, त्याची एवढी स्तुती ऐकून तर इथे आगच लागली होती. मिहीरने रागाने इशिताच्या दोन्ही दंडाला जोरात पकडलं आणि समोर भिंतीला टेकवलं. थोड्या मिनिटापूर्वी तुला भेटलेला अनोळखी मुलगा, त्याचं बोलणं तुला आवडलं. कोणाही अनोळखी माणसाशी एवढं बोलू नये हेही कळत नाही का तुला? मिहीर रागात इशिताला म्हणाला. मिहीर, सोड, काय करतोय? इट्स हर्टिंग मी, इशिता रागाने त्याला जोरात धक्का देत म्हणाली. तिने असं बोलताच मिहीरने लगेच तिचा हात सोडला. हे बघ मिहीर, तू जे काही आता वागलास ते मला अजिबात आवडलं नाही. तू विसरतो आहेस, आपल्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट झाला आहे आणि त्यात आपण एकमेकांना काही अटी घातल्या आहेत. त्यामुळे मी काय करते, कोणाबरोबर बोलते, कुठे जाते याच्याशी तुझं काहीच देणं घेणं नाही, समजलं? तू तुझ्या सेक्रेटरीला इथे का आणलं आहे मला चांगलंच माहीत आहे. त्यामुळे हे टिपिकल नवऱ्यासारखं वागून माझा मूड खराब करू नको. इशिता आता चांगलीच रागावली होती. इशिता, मिहीर रागाने जोरात तिच्यावर ओरडला. मलाही तुझ्याशी काहीच घेणं देणं नाही. आईने तुला माझ्याबरोबर पाठवलं आहे. माझी जबाबदारी तुझ्यावर आहे म्हणून मी तुला सांगितलं. तुला नाही पटत तर खड्ड्यात जा, मिहीर रागाने म्हणाला. माझी जबाबदारी मी स्वतः घेऊ शकते, त्यासाठी मला तुझी गरज नाही. तू आता जाऊ शकतोस, इशिता रागात म्हणाली. इशिताचं बोलणं ऐकून मिहीर रागाने तिच्या रूमच्या बाहेर पडला आणि इशिताने रागाने दरवाजा लावून घेतला. इडियट, समजतो काय स्वतःला? 1 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट केला आहे म्हणून, नाहीतर केव्हाच निघून गेले असते, इशिता रागाने स्वतःशीच बडबड करत म्हणाली. मिहीर रागातच आपल्या रूममध्ये आला. कोण समजते कोण ही स्वतःला?
काहीही बोलते. मिहीरही रागात बडबडत होता. पण मिहीर बरोबर तर बोलते ना ती. तुला तुझा फ्रीडम पाहिजे होता म्हणून तर तू तिच्याशी लग्न करून 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट करून घेतलंस. आणि आता तूच तिच्यावर कोणते अधिकार गाजवायला निघालायस? सोफिया इथे का आली आहे हे तिला माहीत असतानाही तिने तुला एका शब्दानेही विचारलं नाही. आणि ती नुसतं त्या मुलाशी बोलली तर तू एवढा रागा केलास. पण का? तुला तर तिच्याशी काहीच घेणं देणं नाही ना. मग काय एवढी चिडचिड करतोयस? मिहीर स्वतःला प्रश्न विचारत होता. पण त्याचं उत्तर त्याला मिळत नव्हतं. विचार करून त्याचं डोकं आता भयंकर दुखायला लागलं होतं. त्याने एक स्ट्रॉंग कॉफी मागवली आणि डोळे मिटून पडून राहिला. इथे सोफिया बिचारी तयार होऊन त्याने बोलवण्याची वाट बघत होती. आज संध्याकाळी दोघे बाहेर जाणार होते. पण मिहीरचा कॉल आलाच नाही. म्हणून सोफिया स्वतःच त्याच्या रूमकडे निघाली. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.